मी माझ्या घरी मानानं जाईल। ही शन्या माझ्या नवऱ्याला फसून माझ्या घरात घुसली, पण मी नाही तसं करणार। तिला मी सळो की पळो करून सोडू, इतकं का ती स्वतःच माझं घर सोडून जाईल आणि मी इतकी मोठी होईन का हे स्वतः येतील माझ्याकडे मला मानानं घरी घेऊन जायला। नाही, मला माहिती आहे कठीण आहे, पण अशक्य नक्कीच नाही। कठीण आहे म्हणून तोडून टाकणाऱ्या भरपूर स्त्री आहेत, पण भाऊजी मला तोडायचं नाहीये, मला हे पुन्हा जोडायचं आणि त्यासाठी वाटेल ते कष्ट सोसायला मी तयार आहे। आणि आम्हाला खात्री आहे तुम्ही यात नक्की यश मिळवाल। येस मॅम, ऑल द बेस्ट। राधिका वहिनी, तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा। चला मित्रांनो, कामाला लागूया। येस वहिनी, आम्ही निघतो। भेटू समाधान। समाधान। चला सुनबाई, आता आम्हाला निघायला हवं। खरं तर ज्या गोष्टीसाठी मी आलो होतो ती गोष्ट पार पाडली, पण खरं सांगू, स्वतःच्या मुलाला सॉरी बोलायला लावणं यासारखं दुसरं दुर्दैव नसणार। पण सुनबाई, चूक ती चूकच। राधिका, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, काही झालं तरी। आई, तुम्ही आहात म्हणून तर एवढी मोठी हिंमत करून राहिले ना। मला तर वाटून राहिलं प्रत्येक स्त्रीच्या पाठीशी तिचे सासू सासरे असेच उभे राहिले तर किती बरं होऊन जाईल ना। पण ही हिम्मत कायम ठेव पुरी, कारण तुझं उदाहरण बघूनच निदान 4 बायका तरी त्याच्यावर झालेल्या अपमानाला उत्तर द्यायला शिकतील। खरं बोलून राहिलात तुम्ही, प्रत्येक बाईने हे केलं पाहिजे। मला माहितीये का, प्रत्येकीचा मार्ग वेगळा असेल, कुणाचा काट्या कुट्यात नसेल, खाच खळग्यात नसेल, खडतर असेल, पण एकदा का या मार्गावर न गेलं ना, तर प्रत्येक स्त्रीला तिचं अस्तित्व सापडेल। आई, मी माझ्या अस्तित्वासाठीची लढाई अशीच चालू ठेवणार आणि मला खात्री आहे का मी नक्की यशस्वी होईल। आणि नाही तसं झालं ना, तर नाव नाही सांग, राधिका गुरुनाथ सुभेदार। सतत मला त्रास दिला, काही ना काहीतरी करतेस सतत, आणि तू काय करतो? तू काहीच करत नाहीस कधी। तुला कळतंय का तू आज काय केलंस ते? तू आज सगळ्यांसमोर तिची माफी मागितली, तुला कळतंय तू काय केलंस ते? तिचा सगळा साफ होता यार आपला। राधिका, आय एम सॉरी। तुझ्यामुळे आज मला पण माफी मागायला लागली तिथे सगळ्यांसमोर। बरं, तुझी इज्जत राहणार नाही ऑफिसमध्ये आणि माझी तर कधी नव्हतीच ना। ते आनंद, जेनी, पानवरकर सगळे तिकडे होते, ते काय इज्जत करतील आता माझी आणखीन? बरं, तुझ्यामुळे झालंय सगळं, का माफी मागितली यार तिची? बरं, सगळ्यांसमोर ओरडतोय, तू पण ओरडतोय, ती समीरा पण ओरडते, सगळे मलाच बोलतायत। तू काय करतोस रे? मी समीरा सोबत, हिच्यासोबत बोलून काहीतरी करायचा प्रयत्न करते ना, आपलं रिलेशन टिकावं, काहीतरी चांगलं व्हावं म्हणून मी सगळे प्रयत्न करते। तू काय करतोस? तू काहीच करत नाहीस यार। मला कंटाळा आला या सगळ्याचा, मला नाही राहायचं इकडे। तू बोल ना, तू कर ना यार काहीतरी। तुझे आई बाबा येतात ते मला बोलतात, समोरचं नाना नानी मला बोलतात, सगळे अख्खी सोसायटी तर राधिकाची बाजूने, सगळे जण मला बोलतात तू काय करतोस? तू काहीच करत नाहीये। तुझा लहान मुलगा तो पण मला बोलून जातो, पण तुझं काहीच, तुला कदाचित काही पडले नाही का? आणि प्लीज कर ना काहीतरी, मला कंटाळा आला रे या सगळ्याचं, प्लीज तू बोल ना काहीतरी, प्लीज काहीतरी सांग ना, काय करायचंय पुढे आपण? बघ, आज तुझ्यामुळे त्या राधिका समोर आपण दोघंही हरलोय, आणि यापुढे जर का तू काही केलं नाहीस तर मी निघून जाणार आहे इकडे, मी सांगून ठेवते तुला।
असं म्हणतात का सॉरी? असे हात जोडायचे, थोडस वाकायचं आणि आदबीनं सॉरी म्हणायचं. आनंद सर, बाय. बाय 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 बाय. ते काय आनंद, काय घरी जायचा विचार नाही? अरे नाही, असं काय नाही सर, बसा ना. बसू. बर बस. सर मी निघतो. निघतोयस? हो, सर. अरे वा, मग आम्हाला कॉफी कोण देणार? सर मी देतो ना. अरे आणखी सर, लवकर. तुम्हाला थोडीशी आणतो. अरे जेनी लिव्हिंग. Yes, sir. अरे वेट यार. जेनी, आनंद, खरंच आज राधिका वहिनींनी कमाल केली. अरे कसली कमाल केली आहे, बाप रे बाप. या गुरुच्या इगोची तर वाटच लागली. ऑफकोर्स किती चिडले होते ते. हा? आणि मला असं वाटतं राधिका मॅम इथून जरी गेले असले ना तरी तिथे घरी गेल्यावर नक्की काहीतरी मॅटर होणार आहे. गुरुना वेडा आहे त्या शनाया मागे. यावेळी पण तिचंच फॉल्ट होतं, पण ती व्यवस्थित गुंडाळून ठेवेल त्या गुरुला आणि पाछू बधू होतू त्यानु त्या. येस सर. म्हणजे जो जहां था सब कुछ वैसे का वैसा ही रहेगा, कुछ भी बदलेगा नहीं. ती शनाया ना या सगळ्याचा फायदा घेतल्याशिवाय राहणार नाही. खरं आहे तुझं आनंद. ती शनाया अतिशय धूर्त आहे. अपॉर्च्युनिस्ट. सर जॉब वरून तिला काढलं होतं तेव्हाच आठवतंय. गुरु सरांच्या नेचरचा फायदा घेऊन ती परत रिजॉईन झाली. कपूर सर असते ना तर तिला कधीच एंट्री दिली नसती ऑफिसमध्ये. मला राधिका वहिनींचीच काळजी वाटते. त्यांचं स्ट्रगल अजून संपलेलं नाहीये. संपणार पण नाही जोपर्यंत गुरु सुधरत नाही. काय बिचारा अथर्वाची हाल, त्या वहिनींचे हाल. तर मला वाटतं ना आपल्याला शनायला गप्प बसायला किंवा तिला गुरुच्या आयुष्यातनं बाहेर काढायला काहीतरी करायला पाहिजे, आणि काहीतरी म्हणजे समथिंग ड्रास्टिक. नाही, बरोबर आहे तुझं आनंद, पण मला असं वाटतं की एक योग्य वेळ पाहून मग आपण राधिका वहिनींशी आधी बोलून घेऊ. सर बट बिफोर इट्स टू लेट. येस येस जेनी, लवकरात लवकर आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. पण काय? सर एक बोलू का मी? बोल ना. म्हणजे खूप दिवसांपासून हा थॉट माझ्या मनामध्ये येतोय. हा हा बोल ना. सर मला असं वाटतं की राधिका मॅमला मेकओव्हरची गरज असेल. म्हणजे आता कसं सांगू सर मी, म्हणजे त्यांचं वागणं, बोलणं, अपिअरन्स सर. कारण बिझनेसमध्ये या सगळ्या गोष्टी काउंट केल्या जातात सर.